पंजा मेला बाप मसनात गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला। उठा उठा जागा पाटी भय आले मोठे, आणि पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे। मग अहंकार कशाचा करतात? देवांना चुकलं नाही ते आपण राहणार आहे का? अहो पहिल्या दिवसाचा जन्म आहे, दुसऱ्या दिवसाचा माणसाचा मृत्यू आहे, मग अहंकार कशाचा करायचा? राष्ट्रसंतांनी सांगितलंय, 2 दिवसाच्या दुनियेत तुरी पावना, बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा। सूर्य पहाटेच्या संध्याकाळी मावळे, खेळ परमेश्वराचे जगावे गडे। दे सोडून तू अहंपणा, बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा। बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा। सकाळ झाली की दुपार होते, आणि दुपार झाली की संध्याकाळ होते। हे ज्याच्या लक्षात आहे ना, ते लोक अहंकार मुळीच करत नाही। अहंकार करायला नको। अहंकार कसला करता हो? श्रीमंत राहिली तर त्याचा अहंकार करायचा का? हा देखाते समजी राहणं, पण तुम्ही बोलीन राहणार। हा श्रीमंती राहिली ना, तर त्याने सत्कर्म केले पाहिजे। धनाची शुद्धता दानाशिवाय नाही, आणि ज्ञानाची शुद्धता प्रेमाशिवाय नाही। धन भरपूर असेल, श्रीमंती भरपूर असेल, मात्र सत्कर्म करत नसणार, सप्तासाठी 1 रुपया देत नसणार, तर त्याची श्रीमंती सुद्धा काही कामाची नाही आहे। समुद्राची श्रीमंती किती आहे माहिती आहे तुम्हाला? पण 1 ग्लास पाणी पिले का? असं बोटवरती करा बरं, समुद्रानं 1 ग्लास पाणी पिलचे का कोणी? हा हा का बरं हो? खारट येते, खारट काय काम न लागस का ते? नाही। मग मला सांगा, श्रीमंती भरपूर असेल, सप्तासाठी 8 आना देत नसणार, तर त्याच्या खारट पाण्याच्या श्रीमंतीला काही आग लावायची आहे का आपल्याला? हा ज्ञान भरपूर असेल, पण मात्र दुसऱ्या विषयी त्याच्या अंतकणामध्ये दया प्रेम काही नसेल, तर त्याचं ज्ञान सुद्धा काही कामाचं नाही। वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांनी सांगितलं, ज्ञान भरपूर असेल आणि प्रेम नसणार, तर त्याच्या ज्ञानाला आकाडी लावा। सुख भरपूर असेल, पण त्याच्या सुखात आणि त्याच्या मुखात माझ्या हरीचं नाव नसेल, तर त्याच्या मुखाला सुद्धा आग लावा। काय लावा? आग लावा। आगीला गोत या सुका, जेने हरी नाही मुका, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहावो चित्ती, जडो ते समूढ धन संपत्ती, उत्तम कुड मज होत का विपत्ती, पांडुरंग राहावो चित्ती। हा धन कधी दान करत नसणार, त्याच्या धनाला पण आग लावा। ज्ञान नसेल आणि प्रेम नसेल, तर त्याच्या ज्ञानाला सुद्धा आग लावा। मग अहंकार कसला करता? अहंकार करू नका। सकाळ दुपार संध्याकाळ हे जे 3 वेळ आहे ना, दुपार संध्याकाळ सकाळ, हे 3 पल प्रत्येकांना लावलेले। श्रीमंती आणि गरिबी, गरिबीवरती जाऊ नका, कोणाच्या श्रीमंतीवरती सुद्धा जाऊ नका। तुम्हाला एकच सांगतो, श्रीमंती आली तर मातू नका, आणि गरिबी आली तर लाजू नका। झालं काय? एका ठिकाणी माझं काल्याचं कीर्तन झालं, काल्याचं कीर्तन झाल्यानंतर काय बसते? पंगत बसते। काय बसते? पंगत। महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। आता भव्य दिव्य सप्ताह होता, श्रीमंत लोकांनी केलेला। काल्याची पंगत झाली, पंगत बसली। पंगत बसल्यानंतर रोज आता कीर्तनामध्ये माझ्या तुकोबऱ्यांचा एक ब्रिज आहे की वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंत पाहिला जात नाही आणि गरीब सुद्धा पाहिला जात नाही, रंग पाहिला जात नाही आणि रूप पाहिला जात नाही। यारे यारे लहान थोर याती भळत्या नारी नर सर्वांना इथं अधिकार दिलेला आहे। गरिबांचे पोरं सुद्धा कीर्तन श्रवणासाठी तिथं यायचे, रोज यायचे। आणि त्यांनी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं होतं, प्रसाद म्हणजे काय? प्र म्हणजे प्रत्यक्ष, स म्हणजे साक्षात्काराचे, भगवंताचं दर्शन करून देणारा म्हणजे काल्याचा प्रसाद असतो। आता गरिबांचे पोरं आले, काला झाला, महाप्रसादाची पंगत बसणार। एक शिद जरी भेटलं तरी काहीतरी आपलं भाग्य म्हणून समजा म्हटले। आता गरिबांचे पोरं बसले, श्रीमंत मंडळी तिथपर्यंत गेली, त्यांना हात धरून त्या पंगतीतून उठवून दिलं। काल्याच्या पंगतीतून त्यांना उठवून दिलं। त्यांना माहिती होतं, प्र म्हणजे प्रत्यक्ष साक्षात्काराच्या भगवंताचं दर्शन करून देणारा म्हणजे काल्याचा
प्रसाद असतो. आता ते पोरं तिथून उठून गेले आणि उठून गेल्यानंतर गावाच्या बाहेर काय फेकलेले असता माय? पत्तरवाड्या फेकलेल्या असता. त्या पत्तरवाड्यांवरती पडलेलं होतं उष्ट. त्या पोरांच्या मनात एकच, प्रत्यक्ष साक्षात्काराने भगवंताचं दर्शन आपल्याला करून घ्यायचंय, म्हणजे त्याचं नाव प्रसाद आहे. प्रसादाचं एक शीद जरी मिळालं तरी सुद्धा आपल्याला पुण्य मिळणार म्हटले. आता ते पोरं उष्ट खाल्या तिथं चालले गेले, उष्ट खाताय. तोपर्यंत श्रीमंत माणसं तिथं गेले आणि त्यांना सांगितलं उष्ट खाऊ नका, उष्ट हे कुत्रे खाता म्हटले. त्यांना प्रसादाशी घेणं देणं नाही. कीर्तन सप्ताह फक्त त्यांनी मनोरंजनासाठी केला होता. तो कशासाठी? त्यांना ना प्रसादाचा अर्थ माहीत, ना भगवान माहीत, ना भक्ती माहीत, त्यांना काही माहीत नाही. फक्त कीर्तन सप्ताह ठेवायचा आहे, मनोरंजन 7 दिवस होणार आहे. त्यांना सांगितलं म्हटले खाऊ नका, हे उष्ट जे खात आहे ते कुत्रे खाता म्हटले. तुम्हाला कधी बाहेरून लोक येणार, त्यांनी कधी पाहून घेतलं तर आमच्या गावाची इज्जत जाणार म्हटले. म्हणून विनंती करतो, प्रसाद कधी शेवटच्या पंक्तीपर्यंत उरला तर बसून घ्या, म्हणजे काय सांगितलं? प्रसाद कधी उरला ना तर बसून घ्यायचं म्हटलं भोजनासाठी. पोरांनी सांगितलं अरे म्हटले तुम्ही जे म्हणताय ना हे उष्ट कुत्रे खाता, हे उष्ट नाहीये म्हटले. तुम्हाला सांगू का म्हटले, आमच्या रामचंद्र प्रभूचे शबरी माते भक्ती होती आणि शबरी मातेचे उष्टे बोहर माझ्या रामचंद्र प्रभूंनी खादले होते म्हटले. तर तुम्हाला एक सांगून जातो, त्या पोरांनी उत्तर किती छान दिलं की हे जे उष्ट तुम्ही म्हणताय कुत्रे खाता, हे कुत्रे नाही खात, हे सुद्धा माणसंच खाता म्हटले. तुम्हाला एकच सांगून जाईल म्हटले मी की हे उष्ट तुमचं नाहीये, ते काल्याचा प्रसादाचं म्हणजे रामचंद्र प्रभूंचं आहे. ते आम्हाला भेटतंय, याच्यापेक्षा आमचं भाग्य कोणतं आहे म्हटले. त्यांनी सांगितलं पोरांनी की शबरीचे उष्टे बोर रामचंद्रांनी खाल्ले. ऐका मै मा आवडीची बोर खाये भिल्लणीची, थोर प्रेमाचा बुकेला हाची, दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडीचे, थोर प्रेमाचा बुखेला हाची, दुष्काळ तयाला. पोरांनी फक्त काय पाहिलं? प्रत्यक्ष साक्षात्काराचं भगवंताचं दर्शन त्यांनी त्या प्रसादामध्ये करून घेतलं. मग कोणाच्या श्रीमंतीवरती जाऊ नका आणि कोणाच्या गरिबीवरती जाऊ नका. गरीब गरिबाच्या जागेवरती आणि श्रीमंताच्या जागेवरती. म्हणून जन्माला आपण आलोय ना तर आयुष्यामध्ये आपण सत्कर्म करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? घरापुढे कधी भिकारी आला ना त्याला भीक देऊ नका, पण मात्र त्याचं मन दुखवू नका. सहज आपल्या बाया म्हणतात मरी जायचं, काही काम राहत नाही, धंदा राहत नाही, भीक मागत फिरतस. त्याचा धर्म आहे तो भिकाऱ्याच्या भीक मागणं. मग द्यायची नाही ना भीक, शिवीगाळ करून त्यांचं मन दुखवू नका. त्यांचं मन दुखलं तर त्यांचा अंतकरणातला देव दुखतो म्हणून समजून घ्या. विठ्ठला विठ्ठला. संत महात्म्यांनी सांगितलं देवाला शोधायला जायची गरज नाही. तुम्ही पंढरपूर जाऊ नका, काशी जाऊ नका, मंदिरात जाऊ नका, फक्त अंतकरणातल्या देवाची पूजा करा. देव आहे पण कुठं आहे? जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलंय देव आहे तरी कुठं?
देव आहे हृदयी मंदिरी शोधून पाये. देव कुठं आहे? मग हृदयाचं मंदिर करा त्या देवासाठी. पहिले आपण शाळेत जायचो ना, प्रार्थना म्हणत होतो, देहातीची जोरी भक्ती त्यात ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. उजेडात होते पुण्य ज्याच्या त्याच्या हाती आहे पृष्ठ दुर्जनांची कैसी घडे लोक देवा आता उघडदार देवा. हे आपल्याला म्हणायला पण गोड वाटतं, हे आपल्याला ऐकायला पण गोड वाटतं, पण आपण तसं करतो आहेत का? उजेडात होते पाप अंधारात पाप ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्माची. कर्म समजी राहिली भाषा. उजेडात होते पाप. अहो टेबला खालून पैसे घेणं म्हणजे ते पण पापच आहे ना विठ्ठला. खोटं बोलणं सुद्धा काय आहे? उजेडात होते पाप. लोक दिवस ना खोटं बोल देतच आणि आम्ही रात ना बोलतच एवढंच. पण आम्ही खरं बोलान ठिकाणी खोटं बोलतो. पण तुम्हाला सांगतो मी, खोटं कुठं बोलायला पाहिजे? जिथं खोटं बोलून चांगलं होत असेल, जिथं खोटं बोलून चांगलं होत असेल तिथं माणसाने खोटं बोललं पाहिजे. आणि जिथं खोटं बोलून काहीतरी वाईट कर्म होत असणार तर तिथं माणसाने खोटं बोलायला नको, त्याचं पाप लागतं. विठ्ठला माणसाने बोलायला पाहिजे तर खरंच बोलायला पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे. सत्य कर्म व्हावे सायन घातली भय. खऱ्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे, पण खरं बोलणाऱ्याला माणसं सपोर्ट करत नाही. जिथं 10 लबाड लोक जमले आणि जिथं एक खरा राहिला ना तर ते 10 लबाड बोलणारे खोटं बोलणारे लोक खऱ्या माणसाचं अजिबात चालू देता का? ते नाही. आमनाच कर काय म्हणतात त्या, आमनाच कर तुमनं. आता तुम्ही जे बोल ना ते खोटं बोलणार का खरं? मग खरं तुम्हाला गाऊन पोरं हुशार दिख राहणार बरं. ज्या आरती या खरं आणि खोटं करी राहणार. तसंच आमनाकडे एक पोऱ्याला म्हणतं खरं गीता काय मला आत्यात नाव म्हणे म्हणतं गीतातून आत्यानं भागवत कोण चेतून आला. भागवत गीता नाही टी राहणार नाही, भागवत नाही टी राहणार नाही. आपली पण ठेव नाही बिरट टिक राहणार. दोतरवाला कोठी तो गीता हा आपला काय आहे धर्मग्रंथ. आणि गीता काय शिकवते आपल्याला? एक पुण्य सांगणं, एक ज्ञान सांगणं, यातले पण कुठली जवा ते. गीता आपल्याला जीवन जगणं शिकवते, म्हणजे खरं बोलायला लावते गीता. भागवत काय आहे आपला? भागवत हा आपला ग्रंथच आहे. भागवत आपल्याला मरणाचा मुक्तीचा मार्ग मोकळा करून देतो, त्याला भागवत म्हणता. महाभारत आपल्याला शुद्ध राजकारण करायला शिकवतं आणि रामायण आपल्याला आदर्श देतो. आदर्श मग हे ग्रंथ आपण लक्षात ठेवले पाहिजे. कारण का आपल्या मुनींनी आपल्यासाठी अमुप ग्रंथ करून ठेवले. याजसाठी जप याजसाठी तप व्यास ग्रंथ केले याजसाठी जप याजसाठी तप याजसाठी जप याजसाठी
केले. ग्रंथ काय शिकवता आपल्याला? जप करायला, तप करायला लावता. जप केल्याने तप होतो. जप केला पाहिजे. जप करायला पाहिजे का नको? आमनाकडे एक म्हातारा जप करे. कसा ना? हरे राम 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 राम, कृष्ण कृष्ण कृष्ण, राम 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 राम, कृष्ण कृष्ण कृष्ण. आत्मा माळा आहे म्हातारा ना. काय बटा गलीमा फिरी येतो म्हातारा. पण हरिपाठात काय सांगितलंय? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आडवावा. देखावा दाऊ. मनसारखी भक्ती कोणी करत नाही, मनसारखं नामचिंतन पण कोणी करत नाही. जो गलीमा माडाली फिरस समजी लेवानं अहो बेरडे, ती देखावानी भक्ती शे. तुम्हाला सांगतो मी, आमच्याकडे ते म्हातार रामकृष्ण हरी, हरे राम 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 राम, कृष्ण कृष्ण. म्हाताराना घर कोंबड्या पायल होत्यात. काय कोंबड्या पायल होत्यात? सुनबाईले गावले जाणं होतं. सकाळी उठी सुनबाई गावले चालणी गई. म्हाताराला फोनवर सांग, सकाळी जाई की डालक उघाडी देवानं कोंबड्या चराले निघी जात जाती. संध्याकाळी जाई की डालक कोंबड्या घाल देवाना जा की लेवानं. सकाळी विणी ते काम, संध्याकाळी जाई तेच काम. सकाळी जाई हरे राम कृष्ण कृष्ण, हरे राम 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 राम, कृष्ण कृष्ण कृष्ण. जाय काही एक दिवस कोंबड्या असले चराल सोड म्हाताराने, आणि कोंबड्या जिवारीवर लटकी गयात. डायरेक्ट म्हाताराने माडा मारी फेकी. ती माडा बोख्या ना गया मा पडी गई. कोणा गया मा पडणे? बोख्या ना गया मा. कोंबड्या नाचायला लागल्यात. पक पक पका पक पक पका. एक कोंबडा हुशार होता. तो कोंबडा सांगे नाचू नका. कोंबडीतले सांगे कोंबडा तो कोण शे म्हणे? बोख्याले एखादच लागत नाही. समजी राहिली भाषा? बोख्याले रामनवमी सुद्धा, बोख्याले रामनवमी लागत नाही. मग बोख्याले नवरात्र कथाही लागी? बोख्याला नवरात्र लागी का? मग उत्तर द्या तो कोण शे? हा समजी राहा ना तुमले? तो बोक्या बोक्याशी असा बराच बोक्याशे. तर नाही बाबा, आमना बाबाने काय सांगितले आमले? आमना जो बाबा शे ना, तो बाबा बोलता मोठा बाबा शे. आमना बाबाने सांगितले आता रविवार उन्हा की माळा काल लेवानी कुटील टाकी देवानी खाई लेवानं. खाई लेवानं वाला तुना कोणता बाबा आहे? लय दिले आता रविवार उन्हा मटाय तोंड जा काढी लेव कुठे टांगी देव खाई लेव. मग त्यांसाठी का नाही बाबा मी चंदननी माळा घाललेल छे. चंदन सारखा शे का? पण चंदननी माळा काढीची देस, मग तू चंदन लावणार नाही का देव? हा आता बराच बोक्याचे. तर रविवार उन्हा की माळा काढलेवानी, दुसरे आंघोळ करलेवानी माळा. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस यल कथालाही जाओ. जडे पाणी नाही ना तडे सोडी देवा समान असले. आपला हिंदू धर्म आहे, आणि हिंदू धर्मात आपण जन्माला आलो आहे, तर परमात्म्याचं नामचिंतन सुद्धा व्यवस्थित करायला पाहिजे. जागा चांगल्या आहे, जागा पाहायला पाहिजे नामचिंतन करण्यासाठी. ठाईच बैसून एका जागेवर बसायला पाहिजे. कुठं भटकायची गरज नाही. एका जागेवर बसून कधी त्याचं नामचिंतन केलं ना, नलगती सायास जावे मनांतरा, सुखे येतो घरा. नारायण कुठं जायची गरज नाही, तो नारायण सुद्धा आपल्या घरी येतो. विठ्ठला विठ्ठल. परमात्म्याचं नामचिंतन हे श्रेष्ठ आहे की ते केलंच पाहिजे. अहो त्याचं नामचिंतन केलं तर काय होतं? आपल्यावरती आलेले दुःख सुद्धा निरसून जाता, येणारे संकट सुद्धा तो टळून घेतो. कारण का? नामाच्या चिंतने 12 वाटा.